कोरेगाव शहरामध्ये आझाद चौक, बाजारपेठ, जुना मोटार एसटी स्टँड, व्यापारपेठ, जानाई गल्ली येथे तसेच रोडवरती दररोज पार्किंग केले जाते. याकडे नगरपंचायत व वाहतूक नियंत्रण वारंवार सांगून सुद्धा दुर्लक्ष करीत आहेत. जनतेतून प्रश्न विचारला जात आहे की रोज ही होणारी वाहतूक कोंडी व दुकानासमोर ज्या गाड्या लावल्या जातात त्याच्यामुळे सर्वसामान्य लोकांना होणारा नाहक त्रास कधी थांबणार, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून विचारला जातोय. मित्रांनो, आपण पाहताय मानदेश न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. मानदेश न्यूजसाठी सहसंपादक पत्रकार सुनील उर्फ दादा वाकडे, मानदेश न्यूज, कोरेगाव. पाहुयात कोरेगावमधील नागरिकांची संतप्त भूमिका व वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना होणारा त्रास पाहूया लोकांच्याच वाणीतून. धन्यवाद. पाहत रहा मानदेश न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. माझा एक छोटंसं दुकान या ठिकाणी बाजार मार्केटमध्ये आहे. परंतु दर सोमवारी आणि दर गुरुवारी या ठिकाणी टू व्हीलर गाड्या, फोर व्हीलर गाड्यांचा इतका मोठा प्रॉब्लेम होतो की सर्वसामान्य नागरिकाला चालणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे. आणि कुठल्याही ठिकाणी गाड्या ह्या पार्क केल्या जात असल्यामुळे व्यापाऱ्यांची, छोट्या व्यापाऱ्यांची, बाजारामध्ये येणाऱ्या बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांची आणि त्या टू व्हीलरवाल्यांची, फोर व्हीलरवाल्यांचे वारंवार वादाचे प्रसंग उद्भवतात. आज त्याच्यातही प्रतिसीमा झालेली आहे आणि आज सुद्धा भरपूर वाद झाल्यामुळे गाडीची ट्रॅफिक या ठिकाणी जाम झाली होती आणि हा प्रकार नित्याचा झालेला आहे. या ठिकाणी कुठलंही प्रशासन लक्ष देत नाही आणि सीजी पण वाहतूक शाखा सुद्धा याकडे लक्ष देत नाही. याचा बंदोबस्त झाला पाहिजे. प्रत्येक नागरिकाला प्रत्येक सोमवारी आणि गुरुवारी अतिशय त्रास होतो. त्याप्रमाणे सार्वजनिक रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी पार्किंग केलेलं आढळतं. जाना गेलीपासून ते नगरपंचायतीच्या रस्त्यापर्यंत येईपर्यंत बऱ्याच ठिकाणी पार्किंग रस्त्याकडे केलेलं असल्यामुळे मोठमोठ्या गाड्यासुद्धा आत याला तयार होत नसतात. आमच्या मालाच्या गाड्यासुद्धा आत याला गाड्या तयार होत नसतात. कारण काय, तर त्या गाड्या प्रत्येक ठिकाणी उभ्या केलेल्या असल्यामुळे वाहनाला याला जागा नसते आणि बाजार दिसत तरी याची प्रतिसीमा गाठली जाते. कुठल्याही प्रकारचे वाहन या ठिकाणी येऊ शकत नसते. तेव्हा आझाद चौकापासून ते बाजार भरतो त्या मैदानापर्यंत वाहनांची संख्या अतिशय उभे केलेली आहे आणि त्यामुळे काय झालेलं आहे, नागरिकांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा राहिलेली नाही. नागरिकांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा या ठिकाणी राहिली नसल्यामुळे प्रत्येक बाजार दिवशी हा प्रसंग असा उद्भवतो की वादाचे प्रसंग उद्भवतात आणि याकडे नगरपंचायतीने अजून लक्ष दिलेलं नाही. म्हणजे ही बाब खूप खेदाची. नगर प्रशासन आणि वाहतूक शाखा यांनी मिळून हा प्रश्न सोडवला तरच यामध्ये काहीतरी लोकांची सोय होईल असं मला वाटते. तरी कृपया लवकरात लवकर याकडे लक्ष घालून त्यांनी हा प्रश्न सोडवणं महत्त्वाचं आहे. दर सोमवारी दर गुरुवारी या ठिकाणी वाहतुकीची समस्या गंभीर होत चालली आहे. याची कुणीही दखल घेत नाही. ही मोठी खेदाची बाब आहे आणि ही गंभीर बाब असून सुद्धा याकडे एवढं दुर्लक्ष केलं जाते. हे नागरिकांची देखील खूप गैरसोय झालेलं आहे आणि याबद्दल प्रशासनाने ताबडतोब लक्ष घालून काय ती कारवाई केली पाहिजे. प्रत्येक सोमवारचा हा वादाची प्रसंगी मिटवले पाहिजे आणि येणार जाणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना याची झळ सुरू होत आहे. याची दखल नगरपंचायतीने बदली करा म्हणजे सगळा प्रश्न. बाजार मैदान त्याप्रमाणे जानाई गल्ली, त्याचप्रमाणे बाजारपेठ आणि कापडपेठ आणि जानाई गल्ली या रस्त्यावर दुतर्फा बरीच खाजगी वाहने उभी असल्यामुळे ॲम्ब्युलन्स जरी आत यायची म्हणली किंवा एखाद्या फायर ब्रिगेड गाडी आत यायची तर त्यांना खूप मोठी अडचण या वाहतूक समस्यामध्ये येत असते आणि ही समस्या ही खूप गंभीर आहे. याची पण दखल अद्यापण प्रशासन घेतणे ही बाब खूप गंभीर आहे. याची प्रशासन दखल घेतली पाहिजे आणि वाहतूक नियंत्रण शाखा आणि प्रशासन या नगरपंचायत प्रशासन यांनी दोघांनी मिळून ही समस्या सोडवणे खूप गरजेचं आहे आणि दिवसेंदिवस याचं प्रमाण वाढते याच्याकडे अद्यापण दुर्लक्ष होते. ही बाब खूप गंभीर आहे. याची कृपया प्रशासनाने दखल लगेच घेतली पाहिजे अशी माझी कळकळीची विनंती.